तर नमस्कार सर्वांना. सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आजची आपली वाळवण रेसिपी असणार आहे. तर वडा याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी ते 2 वाटी मुगाची डाळ व 2 वाटी हरभऱ्याची डाळ रात्रीच भिजत घातलेली होती. तर त्याच्यामधलं सर्व आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. परत एकदा स्वच्छ पाण्याने ही डाळ आपल्याला जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि नंतर पाणी न टाकता आपल्याला मिक्सरमधून हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर थोडंसं जाडसरच आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी लाल तिखट, हळद, जिरे, लसूण आणि कोथिंबीर ते छान मिक्स करून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. तर छान कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे 2 दिवस वडा जो आहे तो वाळवून घ्यायचा आहे. कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हा वडा वाळवून घ्यायचा आहे, जेणेकरून वर्षभर हा वडा छान टिकून राहतो, खराब होत नाही. तर याची भाजी देखील मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. खूप टेस्टी अशी भाजी तयार होते. तर इथे लसूण ठेचून घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. तर 2 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत, लसूण टाकून घेतलेला आहे. परत मी याच्यामध्ये वडा टाकलेला आहे. 4 चमचे मी ते शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे, लाल तिखट, काळा मसाला आपल्या आवडीनुसार आणि थोडंसं पाणी टाकून परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि याला छान शिजवून घ्यायची आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.